मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला भेंड्यांची पीठ पेरून भाजी करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. आज आपण आपल्या किचनमध्ये भेंड्यांची पीठ पेरून भाजी करणार आहोत. तर त्याचं साहित्य मी दाखवते तुम्हाला. प्रथम भेंडे घेतलेले, छानपैकी कोवळे भेंडे आहेत, एकदम मस्त असे धुवून पुसून सुकवून घेतलेले आहेत. त्यानंतर म्हणजे हे कोवळे भेंडे आहेत. फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, लाल तिखट, नंतर हा चाट मसाला आहे, किंचित साखर आहे, हे मीठ आहे, फोडणीसाठी तेल आहे आणि हे डाळीचं पीठ आहे. अशी आपण आता एवढं साहित्य घेऊन आपण भाजी करणार आहोत. आता प्रथम काय मी करणार आहे, तर हे भेंडे पुसून पिसून घेतलेले आहेत. प्रथम मी हे सगळे भेंडे चिरून घेते. हे बघा, एकदम कोवळे कोवळे भेंडे आहेत. हे बघा, असं छानपैकी चिरून घेते. बुळबुळीतही नाही आहे. या भाजीच्या मी तुम्हाला टिप्सही सांगणार आहे. भेंडे बुळबुळीत होऊ नये म्हणून काय करायचं, काय हेही तुम्हाला सांगणार आहे. सगळं सुंदर एकदम भेंडा आहे. असे मी आता चिरून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. सगळी छान चिरून घेतली. ही बघा, सुंदर मस्त कोवळी कोवळी भेंडी आहे आणि ती आपण चिरून घेतली आहे. आता हे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये प्रथम मोहरी टाकली आहे, थोडं जिरं टाकणार आहे, कारण बेसन पेरायचं आहे, त्याच्यामुळे जिऱ्याचा वास छान लागतो. असं तर हिंग झाल्यावर हळद आणि आता मी त्यावर भेंडी टाकणार आहे. हे आत्ता आपल्याला दिसत आहेत भरपूर, पण ते होतील कमी, कारण भेंडे आळतात. तेलात पडल्यावर भाजी ती कमी होते. म्हणून 4 माणसं असली तरी भाजी दिसताना ती आपल्याला भरपूर वाटते, बापरे एवढे भेंडे असं, पण ते होईल कमी. तर हे आपण छानपैकी असे परतून घेऊया. काही भेंड्यांना भरपूर तार सुटते, बुळबुळीत होतं, म्हणून एकतर कोकम टाकतात, नाहीतर लिंबाचा रस टाकतात भेंडे बावत आले की, नाहीतर चाट मसालासुद्धा टाकतात. म्हणजे भेंडे आपले सडसडीत होतात, चिकट होत नाहीत. आजच्या भेंड्यांना आपले तार कमीच आहे, नाहीच आहे तार, पण तरीसुद्धा तार जर सुटली तर असं करायचं असतं. कोकम टाकलं तरी चालतं, ते काय आपल्याला नंतर काढून टाकता येतं. कमी जरा झाकण कमी ठेवायचं भेंड्यांवर, म्हणजे मग तार सुटत नाही. कारण पाणी पडून भेंड्यांवर पाणी वाफेचं पडून तार सुटते. या काही काही टिप्स आहेत, लक्षात ठेवा. भेंड्याची भाजी करताना काय करायचं. आता मी हे भेंडे छानपैकी थोड्या थोड्या वेळात परतून घेणार आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार. आता बघा, हे आपले भेंडे बऱ्यापैकी बावले आहेत. आता याच्यावर आपण सगळे मसाले घालून घेऊया. मसाले म्हणजे हा मी चाट मसाला घालणार आहे. याच्यात थोडा आंबटपणा असतो, त्याच्यामुळे भेंडे खटखट म्हणजे चांगले होतात, सुरसुरीत असे, चिकटपणा अजिबात येत नाही. चवीनुसार साखर, चिमटीभर साखर, कुठच्याही पदार्थात साखर आपण घालतो तशी चिमटीभर साखर. त्यानंतर लाल तिखट, जिरं घातलं आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा थोडी जिरा पावडर घालणार आहे, त्याचा पण एक वास छान येतो. जिरं घातलंच आहे, जरूर नाही आहे खरी. हे मीठ पावडर टाकणार आहे, एक वेगळा वास येतो छान बेसनाला. हा मसाला आपला व्यवस्थित लागेल. चाट मसाला वगैरे घातलेला आहे, त्याच्यामुळे ते बुळबुळीत वाटते, तर ते होणार नाहीत बुळबुळीत, चांगले होते.
आता हे मी चांगलं शिजवून घेणार आहे, अजून व्यवस्थित मसाला त्याला लागून दे आणि नंतर आपण त्याच्यावर पीठ घालायचं. ते सगळा मसाला बिसाला लागून छान शिजलेलं आहे, एकदम मस्त असे शिजले. आता आपण मसाला घालायचं म्हणजे छान असं त्याला पाणी सुटल्यासारखं पण होतं. आणि आता आपण हे वर बेसन लावायचं आहे. हे बेसनाचं मी तुम्हाला काही प्रमाण सांगू शकणार नाही बा, पाव किलोला इतकं, कारण ते कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि प्रत्येकाला हवं तेवढं, कुणाला बेसन जास्त हवं असतं, कुणाला कमी हवं असतं, त्याप्रमाणे लावायचं असतं. त्याच्यामुळे ते काय मी तुम्हाला प्रमाण सांगू शकत नाही बा, पाव किलो भेंड्याला एवढंच घ्या असं काही सांगत नाही. तर छान आपण परतून घेऊया. अर्धी वाटी बेसन मी घातलं आहे, डाळीचं पीठ. ज्यांना खायचं नसेल त्यांनी तांदूळ पीठ वापरलं तरी पण चालतं. तांदळाच्या पिठानं सुद्धा भाजी चुरचुरीत होते. मुगाचंही चालतं. आता ह्याला चांगली वाफ काढायला हवी. ह्या भाजीवर खोबरं कोथिंबीर ही ऐच्छिक आहे, पण मी घालणार आहे कारण आमच्याकडे खोबरं हवं असतं. आम्ही कोकणातले असल्यामुळे सगळ्या भाज्यांवर आम्हाला खोबरं हवं असतं. तर मी थोडा पाण्याचा हपका मारणार आहे म्हणजे ते बेसन आपलं छान शिजेल. आणि झाकण ठेवणार आहे, कारण आता काय भेंडे बुळबुळीत होणार नाही. झाकण ठेवलेलं नाही त्याच्यामुळे आज भेंडे बुळबुळीत होत नाहीत. आपले भेंडे छानपैकी झाकण ठेवायचं. बेसन बारीक आहे त्याच्यामुळे ते चिकटतंय. मी वर झाकण ठेवून वाफ काढणार आहे की आपली भाजी तयार. ही आपली आता भेंड्यांची भाजी पीठ पेरून आहे बघा, एकदम छान अशी खळखळीत तयार आहे. आपण सर्व करूया. एकदम खळखळीत झालेली आहे, चिकटपणा त्याला अजिबात नाही. कशी केली आहे ती तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, मग तुम्हाला समजेल. ही आपली छानपैकी भेंड्यांची परतून केलेली पीठ पेरून केलेली भाजी खाण्यासाठी तयार आहे. एकदम चटपटीत अशी ही भाजी आहे, खायला खूपच छान लागते. आमटी भात भाजी पोळीबरोबर कशाशी छान लागते. आता याचा व्हिडिओ मी कसा केलाय तो तुम्ही नीट बघा. यापूर्वी सुद्धा मी पीठ पेरून भाज्या दाखवलेल्या आहेत वांग्याची वगैरे, त्याही बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.